अण्णाभाऊ साठेंची जयंती झाली आणि तिथे काँग्रेस पक्षाच्या मार्फत दिल्लीमध्ये 20 जुलैला जो दुर्दैवी प्रकार घडला, मुलांवरती लाठ्याकाठ्या चालवण्यात आल्या, टिअर गॅस चालवण्यात आले आणि बर्बरता जी दाखवण्यात आली, त्या मोगलाई अत्याचाराच्या विरोधात अमित शहांना निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून निदर्शन आणि निषेध व्यक्त करण्यात येणार होता. मात्र त्याच्या आधीच पुण्यामध्ये काही युवा कार्यकर्त्यांची, काही पदाधिकाऱ्यांची धरपकड झाली, ज्याच्यामध्ये गौरव पण होते. गौरवजी, सगळ्यात पहिलं तर आपण तिथेच येऊया की डिटेन होण्याचा किंवा पूर्ण 2 दिवस आपण पोलिसांच्या ताब्यात राहणं, आपण काही केलेले नाही, त्याच्या अगोदरच ही मुस्कटदाबी होणं, तो सगळ्या अनुभवाबद्दल आपण अगोदर बोलूयात. काय होता अनुभव? म्हणजे तुम्हाला सांगतो, मी परवापासून मला फोन यायला चालू झाला, तरी मी टाळलं ते. खूप इकडे तिकडे केलं मी फोन, नंतर उचलायचे बंद केले. पण तुम्हाला सांगतो, पोलिसांचे हात एवढे लांब असतात, म्हणजे जे आपण म्हणतो, मी ज्या घरी राहतो जिथला ऍड्रेस कोणालाही माहिती नाही, ते तिथपर्यंत पोचले रात्री. तुम्हाला सांगतो, आपण सगळे ऐकलं असेल, रात्री तुमच्या घरावर बेल वाजती, तेव्हा माझा पहिला ठोका चुकला की म्हटलं पोलीस पोचलेली आपल्या घरी आता. तेव्हा मला थोडी भीती वाटली आणि मी बाहेर दार उघडल्यानंतर तुम्हाला सांगतो, जवळजवळ जसं गुन्हेगाराला उचलतात, जवळजवळ 8 ते 9 पोलीस माझ्या दारात थांबलेले. खाली 2 पोलीस, एक गाडी इकडे लावलेली. माझ्या एंट्रन्स बघितला असेल तो कसा आहे, एक गाडी इथं होती, एक गाडी इथं होती. म्हणजे का मी पळून नको जायला, मग खाली जिन्यामध्ये 2 जण होती, इथं घ्यायला 7-8 जण होती. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही, म्हणजे मी गुन्हेगार आहे किंवा तुम्ही म्हणताल तर मी खूप मोठा गुन्हा केलाय, अशा प्रकारे त्यांनी मला ट्रीट केलं. राजकीय कार्यकर्त्याला म्हणजे ताब्यात आज आपण घेण्यासाठी सराईत सराईत गुन्हेगारासारखा गुन्हेगारासारखं आज आम्हाला ट्रीट करण्यात आलं. माझी आई, ऑब्व्हियसली कोणीही घाबरणार जेव्हा घरी एवढी लोक येतात, सगळे एवढे धिप्पाड. आणि ते बघितल्यानंतर सगळ्यांचं काज ठोका चुकलं. म्हणजे माझी आई एकदम घाबरली शेवटी जेव्हा असं काही होतं, आणि ती टायमिंग चुकीचा होता त्यांचा, की म्हटलं आला आम्ही गुन्हेगार आहे का? आम्ही आतापर्यंत, म्हणजे आम्ही लढतोय देशासाठी, देशाविरुद्ध नाही लढत आहे. आणि देशासाठी लढणाऱ्या माणसांची आज किंमत, आणि तुम्ही त्यांना असं ट्रीट केलं जातं. त्या दिवशी कुठेतरी वाटलं, आपण एवढे दिवस सगळ्यांनी ऐकलं असेल की ह्यांना डिटेन केलं, ह्यांना उचललं गेलं. तो अनुभव मी परवा दिवशी घेतला. माझ्या चेहऱ्यावरनं दिसत असेल, अजूनही झोप नाही. म्हणजे कसे ताण दिसतोय कोठडीतला, जो काही ताण असेल किंवा म्हणजे अक्षरशः झोप नाही. 18-19 तासाच्या वरती आम्ही तिथं बसलेलो. बरे जेवण करून ठेवलेलं मौन नाही तर मी तुम्हाला सांगतो, मला परवा दिवशी जवळजवळ 3-4 लाच उचललं असतं त्यांनी मला. एकदम गोड चांगल्या भाषेत पोलीस बोलत की तुम्ही 2 मिनिटं या आणि नोटीस घेऊन जावा, 2 मिनिटं या तुम्ही पोलीस चौकीत. मला असे फोन येत होते, म्हणजे आता मी पोलिसांची नावं घेत नाही, परवापासून, की तुम्ही या 2 मिनिटं घेऊन जा. पण मला माहिती होतं की तिथे गेल्यानंतर आपली काही सुटका नाहीये. तरी मी 5-6 तास कसे बसे काढले. पण त्यांनी जे शोधायचं होतं, मी तुम्हाला सांगतो, अक्षरशः आमच्या सगळे नातेवाईकांना फोन केले. माझ्या जवळचे मित्र यांनी कुठनं नंबर काढले मला माहित नाही. माझ्या जवळजवळ 10-12 मित्रांना फोन केले. जेव्हा माझा फोन स्विच ऑफ झाला, मी फोन स्विच ऑफ करून टाकला. त्यानंतर त्यांनी जिथनं कुठनं शोधत 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 रात्री 12 वाजता माझ्या घराची बेल वाजली. आणि मग मला जावं लागलं. तिकडे गेल्यानंतर बघतो तर गोड 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 एकदम गोड बोलत 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 गेल्यानंतर पहिले फोन काढून घेण्यात आले आमचे. त्यानंतर मग एका रूम मध्ये बसवण्यात आलं. रूमच्या बाहेर पोलिस ठेवण्यात आली. कोणाला भेटून देत नव्हते, ना कुठला रिपोर्टर आतमध्ये येऊन, कोणालाच काय कळून हे द्यायची हे नव्हती की त्यांनी तुम्हाला आम्ही उचलले. आणि त्यांच्या हातात अक्षरशः लिस्ट होती, आमच्या युवक काँग्रेसच्या 7 जणांची लिस्ट मी बघितली हातामध्ये. सीपी ऑफिस मधनं त्यांना ती लिस्ट निघलेली की पहिले ह्यांना तुम्ही ताब्यात घ्या. हे कुठेही दिसले नाही पाहिजे. त्यातले 2 जण सापडले नाही. 5 जण आम्ही त्यांना कुठनं ना कुठनं, आमच्या कार्यकर्त्यांना कुठनं कुठनं उचलून आणलं, मी तुम्हाला सांगतो. आणि असे करत करत तिथं आणल्यानंतर मग बघतो तर साहेबांनी गोड बोलत 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 ज्या प्रकारे आमच्यावर त्यांनी सगळ्या गोष्टींवर बंदी घातली, त्यानंतर केलं की आपल्याला आता काही सुटका नाही. पुढचे 24 तास तरी सुटका भेटत नाही, जोपर्यंत अमित शहा दिल्लीमध्ये उतरत नाही. आपण याला जाऊयात की कोठडीमध्ये टोटल किती तास होतात आणि कोठडीचा अनुभव कसा होता? खरंच सांगतो, मी तिथनं बाहेर निघल्या पहिलं माझ्या डोक्यात हे आलं की जेलमध्ये लोक राहतात कशी. आम्ही 19-18 तास तिथं होतो. अक्षरशः मच्छर भयंकर, ढेकणं अक्षरशः, म्हणजे अक्षरशः झोप नाही, काय नाही तिथं. म्हणजे एवढी भयान अवस्था असते. तो जो आपण घरी आल्यानंतर एखाद्याच्या कसं प्रसन्न वाटतं, त्या खोलीतला जो काय अनुभव होता. मी बाहेरनं कडी लावलेली, बाहेर पोलीस बसवले, वेळ जात नव्हता, हातात फोन नव्हता, फोनची सवय सगळ्यांना आहे. आणि तुम्ही हातातनं फोन काढून घेतला 19 तास विदाऊट फोनचं, म्हणजे ते हॉरेबल होतं. सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहत होत्या की आपल्याबरोबर काय काय होण्याची शक्यता आहे.
नाकारतायत नाही. बरोबर. बीजेपीचं सरकार आहे. आपण खूप गोष्टी ऐकल्यात की घरातनं उचलून घेऊन गेले, काय नाही तुम्हाला सोडू म्हणून. हीच भीती माझ्या आईला वाटली की मला रात्री उचलून नेलं. परत दुसऱ्या दिवशी घरी पोलीस आले सकाळ सकाळी. माहिती नसेल तर अच्छा. सांगतो, सकाळ सकाळी परत पोलीस आले. त्यांनी माझ्या आईला काय सांगितलं आल्या आल्या की त्यातले 2 जण पळून गेले, तर गौरव कुठे? बरं नेलं तर पोलिसांनीच. हम्म. मी होतो डेक्कन पोलीस वकील. परत सकाळी घरी पोलीस आले. परत आमच्या मित्रांना फोन सकाळ सकाळी, गौरव कुठे? पळून गेलाय तिकडनं. अच्छा. म्हणजे तुम्ही विचार करा, ह्यावर माझ्यावर खोटा गुन्हाही कुठलाही टाकू शकत होते, माझ्यावर जीवाचं बरं वाईट होऊ शकत होतं. आता ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बाहेर घडतात, या सगळ्या गोष्टी मला माहिती नव्हत्या की मी तिथं आपला बसलोय, सगळं चालू आहे, आपला आत्ता वेळ निघत होता, वेळ कटत नव्हता ऍक्च्युली. ते म्हणजे एक एक मिनिट किती मोठा असतो, वेळेची किंमत काय असते बरोबर. आणि आपल्याबरोबर काय होऊ शकते, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर उभ्या होऊन. आणि मी बाहेर आल्यानंतर मला या सगळ्या गोष्टी कळल्या की बाहेर माझ्या घरी परत सकाळी पोलीस आले. त्यानंतर माझ्या आईला परत टेन्शन. मी आईला सांगून इथनं निघताना सांगितलं की मी काय नाही तिथं आहे, तिथनं झाल्यानंतर सोडतील. पण तिथं गेल्यानंतर परत मी सांगून गेल्यानंतर सकाळी पोलीस येते, पोलीस सांगतात की तो पळून गेलाय. म्हणजे तुम्ही विचार करा माझ्या घरच्यांना काय टेन्शन आलं असेल की अशा वेळी कळतं की तुमचा पोरगा आमच्या ह्याच्यातच नाहीये, आमच्याकडे नाही, तो आहे का आत्ता घरी? असं म्हटल्यानंतर माझ्या आईला मी जे सांगून गेलेलो रात्री, त्यानंतर माझ्या आईने काय विचार करावं की आता माझा पोरगा कुठं असेल, त्याबरोबर काय घडत असेल किंवा तो काय करत असेल. आपण या सगळ्या गोष्टी ऐकतो की एखाद्या कार्यकर्त्याला घरातनं उचलून नेलं, त्यानंतर त्याच्याबरोबर काय काय होतं, काय काय केलं जातं. मग ठीक आहे, मला आलेला अनुभव आहे, पोलिसांचा कोणावर भरोसा नसतो, आपण विश्वास ठेवू शकत नाही आत्ताच्या ह्याच्यात. आणि त्यांच्यावर काय प्रकारचं प्रेशर आहे ते साहेबांनी आम्हाला सुटल्यानंतर सांगितलं की तुम्हाला वाटत असेल की आम्हालाही कळतं की तुम्ही एक पक्षाचे कार्यकर्ते, ते तुमचा हक्क आहे करणं. पण काँग्रेसच्या काळामध्ये म्हणजे ते पोलीस असे होते की त्यांनी काँग्रेसच्या काळात पण काम केलं आणि बीजेपीच्या पण काळात. पण तेही लोक आज बाहेर जाऊन सांगतात की हे सत्तेतली लोक आत्ताच्या बीजेपीच्या, ते त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी काय काय प्रेशर टाकून गुन्हे टाकायला लावतात ते कार्यकर्त्यांवर. एवढ्या खालच्या लेवलची पातळी आज या सत्तेने गाठलेली. म्हणजे साहेब सांगतात की अक्षरशः तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्हाला बंद करण्यासाठी आमच्यावर किती प्रेशर होतं. सीपी ऑफिस मधनं लिस्ट निघली 7 जणांची. तो भयानक अनुभव होता. म्हणजे डिटेन करण्याच्या नावाखाली दडपशाही. दडपशाही चालू होती. पण मूलभूत अधिकार आहे तुमचा, तुमचा वकील आणि मिळवणं आम्हाला जर त्याचं- परमिशन भेटतीये सीपी ऑफिस मधनं, जर तुम्ही परमिशन देताय, तुम्ही आम्हाला अटक का करताय? मग हम्म. जर तुम्ही परमिशन नाकारली असती आणि तुम्ही आम्हाला डिटेन केलं असतं, आपण समजू शकतो. जर आम्हाला संविधानिकरित्या आम्हाला सगळ्या परमिशन भेटतात, तुम्ही सांगताय उत्सव जाऊ का, तुम्ही आंदोलन करा, आणि त्यानंतर पण आम्हाला डिटेन केलं जाते, म्हणजे तुम्ही ह्याचा विचार करा की आता लोकशाही झाली आहे किंवा हुकुमशाही झाली आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या लेवलच्या, म्हणजे तुम्ही कुठल्या लेवलची पातळी गाठली आज या सत्ताधाऱ्यांनी, आपण विचार करू शकतो.